किती सांगू तरी न ऐकती बटकीचे असं जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगात का म्हणले याचा प्रत्यय आम्हाला मराठा लग्न अक्षदामध्ये काम करत असताना वेळोवेळी येत असतो। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की अनाथ मुलीच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं निवेदन आहे। तुमच्याकडे 1.5 मिनिटाचा वेळ नसेल तर हे निवेदन इथंच स्किप करा। कृपया कोणीही आम्हाला त्या संबंधाने फोन लावू नये ही एक नम्र विनंती। दुसरी गोष्ट अशी की या व्हिडिओचं थंबनेल, टायटल आणि आतला मजकूर हे सारखं असेलच असं नाही। दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त आम्हाला मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून दिवसभरात फोन येत असतात ते गरीब घरच्या मुली आणि अनाथ आश्रमातील मुली। अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते याबाबतचे आम्ही अनेक 4-5 व्हिडिओ बनवलेत आणि त्यांच्या लग्न करण्याची किंवा त्यांच्यासोबत संपर्क करण्याची काय पद्धती असते याचाही एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवला। मात्र ते व्हिडिओ पूर्ण न पाहता केवळ व्हिडिओचा इंट्रो किंवा टायटल पाहून आम्हाला बरेच बहादर फोन करत असतात। असो, लग्नासाठी लोक त्रस्त झालेले तर ही गोष्ट सार्वत्रिक सर्वांना मान्य असली पाहिजे, परंतु एक गोष्ट एक सभ्य माणसांनी लक्षात घेतली पाहिजे की जे लोक आम्हाला अनाथ आश्रमातील मुलीसाठी फोन करतात, पहिली गोष्ट आमचा कुठल्याही अनाथ आश्रमाशी संबंध नाही। या माध्यमातून लोकांची फसवणूक कशी होते या अनुषंगाने आम्ही वारंवार व्हिडिओ बनवत असतो, निवेदन टाकत असतो, मजकूर लिहित असतो आणि त्याला फॉरवर्ड करत असतो। दुसरी गोष्ट, ज्या मुलींना आपण अनाथ म्हणतो तो पहिली गोष्ट आपल्याला सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या त्यांना अनाथ संबोधण्याचा अधिकार उरतो का ही गोष्ट आपण पहिल्यांदा स्वतःच तपासून पाहिली पाहिजे। कारण 20 वर्षाच्या आधी ज्या मुली आपण अनाथ म्हणून सोडून दिल्या, आता त्याच मुलींसाठी आपण रांगा लावून उभे राहत आहोत आणि त्याला अनाथ म्हणायचा तुम्हाला काही एक अधिकार नाही। तुमच्या समाजातील ज्याला तुम्ही देव वगैरे मानता, तर आमच्या मते ज्या लोकांनी अनाथासाठी कार्य केलं, मग सिंधुताई सपकाळ असतील, आमचे पद्मश्री विदर्भातील शंकर बाबा पापळकर असतील, इकडे आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये चेतन शिवाकोर सारख्या संस्था आहेत, बाल संस्कार केंद्र कोल्हापूरला आहे, भुसावळचा आहे, ही जी लोक काम करतात ते ती देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि जी लोक 20 वर्ष अनाथ मुला मुलींचा सांभाळ करू शकतात तर ती लोक त्यांचं लग्न सन्मानानेही लावू शकतात। कुठल्याही आयऱ्या गैऱ्याला किंवा भिकाऱ्याला अनाथ आश्रमातील मुली मिळत नसतात। मुळातच त्यांना अनाथ संबोधणं हे तुमच्यासाठी, तुमच्यासारख्या सभ्य लोकांसाठी हा एक कलंक आहे। आता नुकतीच 3-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, शंकर बाबा पापळकर ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, त्यांनी शेकडो अनाथ मुला मुलींचं, दिव्यांग मुला मुलींचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। त्यांच्या कुटुंबातील, आम्ही त्यांना कुटुंबातीलच म्हणतोय, त्यांची मुलगी जी दोन्ही डोळ्यानं अंध आहे ती MPSC मध्ये अव्वल आलेली आहे। पेपर चाळा, कुठल्याही पेपरला तुम्हाला बातमी सापडेल की दोन्ही डोळ्यांना अंध असलेली शंकर बाबा पापळकर यांची मानस कन्या ही मुलगी महाराष्ट्रातून MPSC परीक्षेमध्ये टॉपर आहे ती, आणि ती मुलगी तुमच्यासारख्या आयऱ्या गैऱ्याला देण्याची म्हणजे तुमची तिचं चपराशी म्हणून होण्याची पात्रता आहे का हे तपासा आधी। कारण आम्ही हे उद्वेगाने याच्यासाठी बोलतोय की तुम्ही आता त्या अनाथ मुलींसाठी तुमचे लग्न जुळत नाहीत म्हणून अनाथ मुलींसाठी मागणी घालताय, गरीब घरच्या मुली मागताय आणि लग्न काय जुळत नाहीत याचा कधी विचार केलाय की मुलींचे पालक भाव खातात, मुली भाव खातात, त्यांना शेती पाहिजे, हे पाहिजे, तुमचे व्यसन कधी सांगता, तुमच्यामधले दुर्गुण कधी लोकांना सांगता का? तर असो, या गोष्टीसाठी कुणीही आम्हाला फोन करू नये किंवा लग्न अक्षदा असं कुठलंही कार्य करत नाही। तुर्तास धन्यवाद। जय जिजाऊ।